जुन्नर तालुक्याच्या मार्च अखेरीमध्ये अनेक गावांमध्ये अवकाळी वादळी पाऊस झाला, गारपीट झालं. शेतकऱ्यांच्या कांद्या पिकाचं, बाजरीचं, आंब्याच्या पिकाचं, धनगर बांधवांना सुद्धा ह्या वादळी अवकाळी पावसामुळे खूप त्रास झाला. आपल्यासोबत या धनगर ताई आहेत. ताई, तुमचा वाडा कुठे आहे? आमचा वाडा इथे जुन्नर तालुक्या वडजमध्ये. वडजमध्ये. काल किती वाजता पाऊस आला? 3 वाजता आला. 3 वाजता आला. ही लहान कच्ची बच्ची घेऊन कसं काय काय लय कागद उडून गेला, आमची भांडी उडून गेली, आमचे लय हाल झाले. काय कपडे नाही राहिली, काही नाही राहिली, पर अंगावर गेला कांभर नाही राहिली. मग आता बिबट्याचा तर प्रॉब्लेम आहेच आहे. पाऊस पडतोय, त्याच आम्हाला लय हाली. चाऱ्याची ती पण चारच आहेच बरं. पोरं लेकर पास आमची पार उपाशी राहिली रात्री. अशी रात्री मुक्काम कुठे? वाड्यावरच. वाढेवच अशीच गाळा झोपली. आता आपण पाठीमागे पाहतोय, ही फुलांची शेती आहे. वादळी सगळी फुलं मोडून गेलेली आहेत. आता आपण हे इकडे हे झाड पाहतोय, पूर्णपणे आता उन्मळून पडलेलं आहे, म्हणजे मोडलेलं आहे. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत, त्याच्याशी बोलूया आपण. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव आहे आपलं? आता जी फुलं आहे ती कुठली व्हरायटी? पर्पल शेवंती. शेवंती. किती खर्च आलता याला? याला गे आता एकरभर आहे, जवळजवळ गेल्या 70-80 हजार रुपये आतापर्यंत खर्च. 70-80 हजार रुपये खर्च याला झालाय. आता मला सांगा, कालच्या वादळाने जे फुलं, म्हणजे ही पुन्हा बाग आता तयार होणार नाही? 80% हे फेल झालं. आता हे सगळी झाडं मोडली, झाडच मोडून गेली, खालून कट झाली सगळी वाऱ्याने, गारपीट वारा. तर ही फुलांची पर्पल कधी लागवड केली? ही 15 डिसेंबर. किती एकर आहे? हे 35 गुंठे. 35 गुंठे. त्याच्यापेक्षा जास्तच, 1 एकर जास्त. 1 एकरच्या आसपास. आता यंदाच्या वर्षी, म्हणजे आता काल परवा जो पाऊस झाला, या परिसरामध्ये कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालं? फुलांचं झालंय, टोमॅटोची आत लागवड गेली दिसते, गारांनी शेंडे कट जाऊन गेले. पर हे डेंगळे असतील आपले कांद्याच्या बियासाठी लावले, ते सगळे उन्मळून पडलेत. कांदे काढून वावरात पडलेत, सगळे भिजून गेलेत. ते जवळजवळ सगळ्याच पिकांचं चांगल्या प्रकारे नुकसान झालेले आहे. काही शासनाकडे पंचनाम्याची मागणी, भरपाईची मागणी तर झाली पाहिजे. आता शासन येते, शासन देईल तेव्हा. खरं वडज परिसरामध्ये काल झालेल्या अवकाळी गारपीट पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे प्रामुख्याने हिरवा चारा असेल, मका, फ्लावर, फुलं, त्याचबरोबर डेंगळे, कांद्याचं पीक, ही सगळी पिकं या वादळी पावसामुळे खराब झाली. अनेकांचे कांदे भिजले. हजारो रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं. आता शासन यांना भरपाई देईल का नाही भाग वेगळा, पण किमान कृषी विभागाने याचे पंचनामे करायला हवेत. महसूल विभागाने या परिसरामध्ये तलाठी असेल किंवा सर्कल असतील, ह्या मंडळींनी पाहून शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा कधीतरी शेतकऱ्याच्या बांधावर यावं. आपण निवडणुकीसाठी मतं मागताना दारोदार हिंडतो, रानुमाळ फिरतो, आणि असं नुकसान झाल्यावर मात्र आपण अधिकाऱ्यांना फक्त आदेश देतो. थोडासा वेळ काढा, 4-10 गावं फिरा, शेतकऱ्याच्या बांधावर जा. शेतकरी किती काबाड कष्टानं शेतीमध्ये आपली पिकं वाढवतो, आणि अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होतो. प्रशासनाने या संदर्भामध्ये दखल घेऊन शेतकऱ्यांना काही आधार देता येईल का, त्याबाबतची दखल घ्यायला हवी. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, वडज. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? ज्ञानेश्वरराव बाजी जाधव, गाव? वडद. वडज. आता काल वादळी पाऊस झाला, गारपीट झालं, काय काय नुकसान झालं? कांद्याचं झालं, फुलांचं झालं, मकांचं झालं. आता मका ही सपाट झालेली आहे. मका सपाट झालं. कांद्याचं नुकसान काय झालं? कांद्याचं नुकसान काढून पडले तर असे पावसात अख्खे भिजले. गारा लागले त्याला. आता आणि फुलांचं काय झालं? फुलांच्या खांद्या अशा उंच उंच झाल्या होत्या, सगळ्या मोडून पडल्या. किती होती का फुलं लागवड? फुलं लागवड 30 गुंठ आहे. 30 गुंठे. किती खर्च आलता? खर्च आता त्याला जवळजवळ तसं जर पाहिलं तर 40,000 रुपयाच्या वरून खर्चच आहे. आता मग रोपासोबत सगळे पैसे पाण्यात. इकडे किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल? हो, लय शेतकऱ्यांचं नुकसान आहे. कुठल्या कुठल्या पिकाचं? फक्त कांद्याचं आणि फुलांचं. कांदे आणि फुलांचं नुकसान. जास्त करून फुलं कांदे होते. तुमची फुलाची बाग कुठे आहे? ती आमची फुलाची बाग ते बघा, ते मेंढर आहेत का, तिथे नारळ झाड आहे तिथे.
पारा वाढा त्याचा पार झोपलेच अशी तोडायला आली रस्ता आहे का जायला? हा अशी गाडी जाते अशी वर या घराची बसून आहे का पोल पासून आत मोटरसायकल पार खोलापाशी जाईल. ठीक आहे, बघतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.